तुम्हाला हे आवाज ऐकू आला का बुलेट सारखं फडफड फडफड? ते कशामुळे झालं पण तर खाली सायलेन्सर थोडं फुटलं आहे, म्हणजे सायलेन्सर ते वेल्ड सोडलं आहे म्हणून त्या फडफड फडफड आवाज करायला येतो. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग आज आहे सोमवार, आज आमचा इंग्लिशचा पेपर आहे. मग मी बसच्या ऐवजी गाडीने चाललो आहे. मग पेपर देऊन मला लगेच यायचं आहे, कारण थोडी खणखण आल्यासारखं झाली आहे शरीरात, थोडं निवांत रेस्ट घेतो. मग सूर्यप्रकाश पण पडलेला आहे आणि इथं बघा माझ्या चपलाची आणि पायाची अवस्था कशी झाली, सगळं भिजले ती पाक. कारण इथं बघ ह्या गवतामुळं इथं बघ सगळं दवबिंदू पडलेत ना, म्हणून. कापड नव्हतं म्हणून हातानं बसलो. तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला हे आवाज ऐकू आला का बुलेट सारखं फडफड फडफड? ते कशामुळे झालं पण तर खाली सायलेन्सर थोडं फुटलं आहे, म्हणजे सायलेन्सर ते वेल्ड सोडलं आहे म्हणून त्या फडफड फडफड आवाज करायला येतो. सेम बुलेट सारखा जोरानं रेल झालो की काय खरं नाही, फाड 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 असा आवाज करताय. निवांत बघा, थंड थंड वातावरण आहे आणि ऊन पण पडलंय मस्तपैकी, सूर्यप्रकाश पण आहे, थंड वातावरण पण आहे, दोन्हीचा आनंद मिक्स आहे, एकदम मजा मस्त. आत्ता डांबरीवाले येऊन पोहोचलो बघा. तो हे गाईज, मग ते दूध घालून मी परत घरी येऊन कॉलेजला गेलो आणि येताना म्हणजे दवाखान्याला दाखवलो. थोडी कणकण म्हणजे आजार आहे, मग दाखवलो. आज आमचा इंग्लिशचा पेपर होता, मग ते पेपर लिहून येताना डॉक्टरांपाशी दाखवलो. त्यांनी हे 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 गोळ्या दिले, ती एक इंजेक्शन केलं, हे गोळ्या दिले त्याने इंजेक्शन केलंय. मग आता ह्या गोळ्या मला घ्यायच्या आहेत. मग घेऊन मी झोपतो, मग तुम्हाला भेटतो 3-4 निवांत. तो हे गाईज, मग दुपारी मी म्हणजे गोळ्या घेऊन झोपलो होतो. मग 4 वाजता उठलो आणि मस्तपैकी हातपाय धुतलो आणि गाय पिलो. मग आता डेअरीला जायचं आणि डेअरीला दूध घालून पाणी आणायला तळगावला जायचं. फक्त आज एवढंच. ते आजार एक थोडं कणकण असल्यामुळे, काय आजारी असल्यामुळे जास्त काही व्हिडिओ बनवला नाही. मग तुम्हाला आजचा सनसेट दाखवतो आमच्याकडचा. चला मग. मस्त बघा, किती छान वातावरण आहे. सूर्य अजून मावळला नाही, सगळीकडे निळा आकाश आहे आणि अजून एक 10-15 मिनिटात सूर्य मावळेल. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला सनसेट? मग चला मग डेअरीला जाऊया आणि दूध घालून परत घरी येऊ. तर जनावरांना गाजगाव टाकलो मी. बघ, फक्त पालं खाल्ले ते, फक्त पान खाल्ले ते, बाकीचं सगळं बोर्ड बघा कसं केले ते. नुसतं जेवणाला म्हणजे खायला चांगलं पाहिजे. आपल्याला पण लागतं की चांगलं खायला. नुसतं चांगलं काय पण म्हणजे असं एकदम भारी पाहिजे.
त्या पावसामुळं अशी अवस्था झाली रस्त्याची, नाही तर चांगला होता आधी. सगळं तुडवून आणवानी पायानं तुडवून सगळे खड्डे पडले, ते पुतलन झालंय सगळं. आता डेअरी पशु आलंय, दूध घालून निघूया घरी. तो हे गाईज मग दूध घालून घरी आलंय. मग पाणी आणायचं प्लॅन होतं, ते कॅन्सल केलं. मग पाणी आणलं नाही. मग सर्दी थोडं जास्तच म्हणजे जास्त झाले. दुपारी कमी होतं सर्दी, आता जास्त झाले. मग त्यासाठी देशी म्हणजे ते अद्रक खातात ना, म्हणजे खोकला सर्दी कमी व्हावं म्हणून. मग मी थोडं अद्रक घेतलं आणि थोडंसं गूळ घेतलं, घेतं बघ, आणि थोडंसं पाणी घेतं बघ. अद्रक, थोडंसं गूळ आणि पाणी घेतलं. आता असं चावूया अद्रकाला, नंतर थोडं गूळ खाऊया, नंतर पाणी पिऊया. मग जेवण करून गोळ्या घेऊन निवांत झोपूया. मग उद्या पण आपला पेपर आहे. मग उद्या मॅथमॅटिक आहे. मग उद्या पण आपल्याला कॉलेजात जावं लागेल, नाही तर मी कॉलेज सोडलो असतो. तो हे गाईस, मग आता जस्ट जेवण केलोय आणि आता मेडिसिन घेऊया. हे बघ 3 गोळ्या आहेत, मग हे घेऊया. तर हे गाईज मग जनावरांना थोडं गवत टाकूया, मग झोपूया आपण पण. बघ कोयता ह्यातच झाले. टाकलं की तिथं खा, पाय केले घेतले. एक गोष्ट अशी झाली ना, माणूस असो अथवा जनावर असो, कोणतीही गोष्ट त्याला अति प्रमाणात भेटायला लागली का त्याची किंमत नसते त्या माणसाला. म्हणजे जनावरांना, माणसाला असो, कोणतीही गोष्टाची किंमत अति झाली की त्या गोष्टीची किंमत नाही, शून्य होते त्यावेळी, शून्य. घे गोट्या. तू पण खा म्हणून. आपल्या गोल्याला भाकरी भेटली भाऊ. गोल्या भाकरी भेटली, काय लागला गोल्या. हा तो व्यस्त आहे खाण्यामध्ये, जाऊ द्या. इथं थोडंसं म्हणजे गवत म्हणजे वैराण आहे. मग हे रात्री उठलो तर टाकूया, नाही तर उद्या सकाळी सगळं आपलं शेणघाण काढून झालं तर टाकूया. मग हे बघ सगळं खायला लागलं ती, मग आपण पण खाल्लोय. बघ आजचा ब्लॉग मी काही खास बनवला नाही. ह्या जनावरांना चारा तर टाकलाय, मग आपण पण आपलं पण जेवण झालंय. मग हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल. मग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. मग थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.